मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतलं जनजीवन ठप्प झालेले, पूर परिस्थितीमुळे अनेक मार्गावरील वाहतूक बंद आहे। पाऊस आणि धरणातील विसर्गामुळे पूरस्थिती गंभीर होत चालली आहे। शेकडो हेक्टरवरील शेती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पूर परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणावर नदी नाल्यांना पूर आल्यामुळे जवळपास 20 पेक्षा जास्त मार्ग आत्ताही अडलेले आहेत। काल थोडीफार पावसाने विश्रांती घेतलेली होती, परंतु रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला, त्यामुळे काही मार्ग जे खुललेले होते ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेक पूल जे आहे ते पाण्याखाली गेलेले आहेत। परत एकदा या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे। हे चित्र कधी निवळेल आणि नागरिकांना कधी दिलासा मिळेल याची सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यामधली वैनगंगा नदी असो, गोदावरी नदी असो, प्राणहिता नदी असो, या सर्व नद्यांना जो पूर आलेला आहे त्याचं पुराचं पाणी शेतामध्ये शिरलेलं आहे, त्यामुळे शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यातून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळो आणि वरुण राजाची कृपा सर्वांवरती हो, हीच सर्वांना अपेक्षा आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।